So a very good evening to all of you. We are starting with the session. So today's topic for the session is how to design the forms using HTML. So today we are going to start the session on how to design the interactive website. So we can design an interactive website by using forms. So we are going to learn form and all the elements related to form today. So can you quickly repeat? Can you quickly tell me what topics we have studied in the last lecture and what which tags we have completed so far in last lecture? Okay, table tag we have seen. So what are the different tags in table tag? tr, td, th, image tag आपण बघितला, right? ओके, इमेज साठी कुठला टॅग असतो? img. ओके, त्यानंतर आपण फॉर्मॅटिंग टॅग्स बघितले. त्यानंतर आपण बघितलं ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट, याचे आपण दोन टॅग्स बघितले. ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट असे दोन टॅग आपण त्या ठिकाणी बघितले. दॅट्स फाईन. अजून कॉल स्पॅन, रो स्पॅन ह्या प्रॉपर्टीजचा आपण ऍप्लिकेशन बघितलं टेबल मध्ये, राईट? स्टाईल टॅग बघितला, टेबल रो tr टॅग बघितला. दॅट्स फाईन. सो आय थिंक ऑल ऑफ यू कॅन रिकॉल व्हॉट वी हॅव सीन सो फार. आपण आतापर्यंत बघितलं की कशा प्रकारे वेब डिझाईन केलं जातं आणि वेब डिझाईन मध्ये कोणकोणते टॅग्स त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. बऱ्याच मुलांनी असाइनमेंट कंप्लीट केली जी मी तुम्हाला दिली होती. बऱ्याच जणांचे मला व्हॉट्सअपला रिप्लाय आलेत, ईमेलवर रिप्लाय आलेले आहेत की त्यांनी जे काही असाइनमेंट कंप्लीट केली त्याचा आउटपुट त्यांनी मला ईमेल आणि व्हॉट्सअपवर शेअर केलेला आहे. I was very happy to see the response from all of you. खूप जणांनी खूप छान डिझाईन त्या ठिकाणी करून पाठवलेले आहेत आणि आय वॉज रिअली फीलिंग गुड की मी जे काही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय ते तुम्ही 100% ग्रास्प करून त्या ठिकाणी आउटपुट देण्याचा प्रयत्न केला. सो आय अप्रिशिएट दी एफर्ट्स टेकन बाय ऑल ऑफ यू. सो यू कॅन क्लॅप फॉर युअर सेल्फ की तुम्ही खरंच या ट्रेनिंगचा पुरेपूर फायदा घेतायत आणि खूप छान आउटपुट तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. So today we are going to start with the new topic which is forms. So can you tell me what do you mean by a form? Why we need forms? काय पर्पज असतो फॉर्म्सचा किंवा आपण कशासाठी फॉर्म्स डिझाईन करतो? फॉर्मचा बेसिक यूज आपल्याला कुठे करता येईल? Yes, can you tell me quickly? टू सबमिट द डिटेल, राईट? सूरजचं म्हणणं असं आहे की सबमिट करण्यासाठी. परेशचं म्हणणं आहे टू स्टोअर द इन्फॉर्मेशन. शैलचं म्हणणं आहे टू टेक द इन्फॉर्मेशन. साक्षीचं म्हणणं आहे टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन. सुयोगचं म्हणणं आहे ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्यासाठी. सिद्धेशचं म्हणणं आहे की एंड युजर कॅन अंडरस्टँड इझिली. चेतनचं म्हणणं आहे की टू ऍक्सेप्ट द युजर इनपुट. ओके, आता खूप जणांचे रिप्लाय येत आहेत. माझा स्पीड कमी पडतो तुमचं वाचण्यासाठी. टू ऍक्सेप्ट द डिटेल फ्रॉम युजर. ओके, फाईन. सो ऑल द आन्सर्स आर करेक्ट. आपण बघा, ज्या वेळेला आपण एखादी वेबसाईट डिझाईन करतो, वेबसाईट डिझाईन केल्यानंतर जर आपल्याला त्या वेबसाईट वरून जे युजर्स त्या वेबसाईटला बघताय त्यांचा डेटा आपल्याला ऍक्सेप्ट करायचा असेल, जे युजर्स आपली वेबसाईट यूज करताय त्यांचा डेटा आपल्याला घ्यायचा असेल, त्यांना आपल्याला काही इन्फॉर्मेशन शो करायची असेल, तर त्यासाठी बेसिकली आपल्याला फॉर्म्स डिझाईन करण्याची गरज असते. आणि म्हणून फॉर्म्सचा बेसिक पर्पज आहे टू ऍक्सेप्ट द इनपुट फ्रॉम द युजर as well as forms allow user to view their information, update their information. या सगळ्या गोष्टींसाठी फॉर्म्स त्या ठिकाणी वापरले जातात. आणि म्हणून बाय युझिंग HTML फॉर्म्स बेसिकली वी कॅन डिझाईन इंटरॅक्टिव्ह वेबसाईट. इंटरॅक्टिव्ह वेबसाईट याचा अर्थ काय की युजर कॅन एंटर डेटा, that data will be accepted by your HTML page, then this data will go to your PHP script. त्या PHP स्क्रिप्ट मध्ये हा डेटा प्रोसेस केला जाईल आणि त्यानंतर हा डेटा डेटाबेस मध्ये स्टोअर केला जाईल. ओके, सो बेसिकली यू हॅव टू ऍक्सेप्ट डेटा फ्रॉम एंड युजर. जो पर्सन तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करणार आहे त्या पर्सन कडून तुम्हाला काय करायचंय? डेटा ऍक्सेप्ट करायचा आहे. मग त्या पर्सन कडून डेटा जर मला ऍक्सेप्ट करायचा असेल
तर त्याच्यासाठी मला त्याला काहीतरी तिथे शो करावं लागेल की ज्याच्यात तो डेटा एंटर करेल. सो दॅट इंटरॅक्टिव्ह मेकॅनिझम इज नथिंग बट अ फॉर्म. या फॉर्म मधून तो डेटा एंटर करेल. आता युजरने जो डेटा एंटर केला, हा डेटा आपण एंटर केल्यानंतर कशात तरी स्टोअर करावा लागेल. आणि म्हणून जेव्हा युजर डेटा एंटर करतो, HTML च्या फॉर्म्स मधून तुम्ही फक्त डेटा ऍक्सेप्ट एंटर करू शकतात. डेटा एंटर केल्यानंतर तो डेटा जातो तुमच्या बॅकएंडला. बॅकएंडला म्हणजे बॅकएंडला गेल्यानंतर तो डेटा जेव्हा तुम्ही बॅकएंडला पाठवतात, तो तिथे PHPच्या स्क्रिप्ट थ्रू, जे आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघणार आहोत की PHPच्या स्क्रिप्ट कशा लिहायच्या, तो डेटा PHPच्या स्क्रिप्ट थ्रू डेटाबेस मध्ये इन्सर्ट केला जातो. सो बेसिकली डेटाबेस मध्ये डेटा इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला ज्या क्वेरीज लिहायला लागतात, त्या MySQLच्या क्वेरीज आपल्याला PHP लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करायला लागतात. ओके. आणि मग एकदा का या क्वेरीज एक्झिक्यूट झाल्या की हा डेटा डेटाबेस मध्ये स्टोअर होतो. फाईन. सो दिस इज हाऊ बेसिकली एंटायर ऍप्लिकेशन वर्क्स, ज्याला म्हणतात फ्रंट एंड आणि बॅक एंड. फ्रंट एंडचं जे काही डिझायनिंग आहे, ते फ्रंट एंडचं डिझायनिंग बेसिकली केलं जातं युझिंग HTML. प्रोसेसिंगचा पार्ट जो आहे तो केला जातो PHP ने. आणि डेटाबेस डेटा जो स्टोअर केला जातो, तो डेटा स्टोअर केला जातो डेटाबेस मध्ये, विच इज युअर MySQL डेटाबेस. आणि म्हणून MySQL डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्ही PHP त्या ठिकाणी यूज करतात. ज्या वेळेला आपण डेटाबेस, PHP ह्या गोष्टी बघणार आहोत, तेव्हा आपण या गोष्टी परत इन डिटेल बघणार आहे. आता आपण फक्त डिझाईन पार्ट बघतोय आणि म्हणून आपल्याला फोकस करावं लागेल फक्त डिझाईन रिलेटेड कॉन्सेप्टवर. सो लेट्स मूव्ह ऑन. आपण पुढे जाऊया. की मी सांगितलं की HTML फॉर्म इज बेसिकली यूज टू कलेक्ट डेटा फ्रॉम द युजर. इट इज यूज टू कलेक्ट द डेटा फ्रॉम युजर so that this data can be received from user and then it will be sent to the server for further processing. सर्व्हरवर प्रोसेसिंग काय केलं जाईल, तर हा डेटा डेटाबेस मध्ये स्टोअर केला जाईल. मग याचे एक्झाम्पल्स तुम्ही बघितले असतील. भरपूर साऱ्या वेबसाईट्सला तुम्ही व्हिजिट करतात. प्रत्येक वेबसाईटवर रजिस्ट्रेशन फॉर्म असतो किंवा लॉग इन फॉर्म असतो, राईट. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ फॉर्म, जे तुम्ही ऑलमोस्ट जीमेल असेल, फेसबुक असेल, प्रत्येक वेबसाईटवर तुम्ही असे भरपूर सारे फॉर्म्स त्या ठिकाणी बघितले असतील. मग जर आपल्याला असा फॉर्म आपल्या वेबसाईटवर टाकायचा असेल, जर आपल्याला असा फॉर्म आपल्या वेबसाईटवर टाकायचा असेल, तर त्याच्यासाठी HTML मध्ये तुम्हाला एक टॅग दिलेला आहे आणि त्या टॅगचं नाव आहे फॉर्म टॅग. बघा इथे सिंटॅक्स दिलेला आहे, फॉर्म टॅग, आणि खाली आहे स्लॅश फॉर्म. फॉर्म आणि स्लॅश फॉर्म. आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये काय काय फील्ड घ्यायचे आहेत, त्या फील्ड साठीचा पूर्ण फॉर्म तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन करायचा आहे. सो लक्षात घ्या, महत्वाचा पॉइंट आहे, फॉर्म टॅग इज जस्ट अ कंटेनर. फॉर्म टॅग हा काय तुमचा फक्त कंटेनर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये काय काय फील्ड घ्यायचे, ते सगळे फील्ड इथे तुम्हाला घ्यावे लागतील. मग बटन असेल, टेक्स्ट बॉक्स असेल, रेडिओ बटन असेल, ड्रॉप डाऊन बॉक्स असेल, चेक बॉक्स असेल, ते सगळे कंट्रोल तुम्हाला इथे या फॉर्म आणि स्लॅश फॉर्मच्या मध्ये ऍड करावे लागतील युझिंग HTML कोड. पण ते कसे करायचे ते आपल्याला बघायचे. पण या सगळ्यांसाठी याचा जो कंटेनर आहे, थोडक्यात आउटसाइड बाउंड्री आहे, ती आहे फॉर्म आणि स्लॅश फॉर्म. याच्यामध्येच तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म डिझाईन करायचा आहे. आणि ऑफकोर्स हा जो फॉर्म टॅग असेल, हा तुमचा असणार आहे तुमच्या बॉडी टॅग मध्ये. सिंपल. बाकीचं पूर्ण स्ट्रक्चर तुमचं सेम आहे, फक्त बॉडी टॅग मध्ये जर तुम्हाला टेबल घ्यायचा होता तर तुम्ही टेबल टॅग लिहिला. आता मला बॉडी टॅग मध्ये फॉर्म घ्यायचा आहे तर मी फॉर्म टॅग लिहिल, आणि त्याचा सिंटॅक्स आहे फॉर्म आणि त्याच्या खाली आहे स्लॅश फॉर्म. सो या फॉर्म मध्ये खूप सारे वेगवेगळे कंट्रोल असतील. टेक्स्ट फील्ड असेल, चेक बॉक्स असेल, रेडिओ बटन असतील, सबमिट बटन असेल, आणि देर आर लॉट ऑफ कंपोनंट दॅट वी कॅन टेक इनसाइड फॉर्म टॅग. आता बघूया की आपण कोणकोणते कंपोनंट या फॉर्म टॅग मध्ये यूज करू शकतो. सगळ्यात पहिला जो कंपोनंट आहे
तो सगळ्यात पहिला कंपोनंट आहे इनपुट इलेमेंट. इनपुट इलेमेंट म्हणूया किंवा त्याला आपण इनपुट टॅग म्हणूया. तो इनपुट टॅग हा एक कॉमन टाइप आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या ऍट्रिब्यूट नुसार याचे व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळते. इनपुट मध्ये सिम्पली पहिला मी बघितला बघा इथे, इनपुट टाइप इक्वल टू मी घेतलं टेक्स्ट. इनपुट टाइप इक्वल टू मी घेतलं टेक्स्ट. याचा अर्थ आउटपुट स्क्रीनवर युजरला एक एम्प्टी इनपुट बॉक्स, ज्याला तुम्ही टेक्स्ट बॉक्स असं म्हणतात, तसा टेक्स्ट बॉक्स युजरला आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले होणार आहे. आणि म्हणून इनपुट टाइप इक्वल टू इथे लिहिलं टेक्स्ट, इट विल क्रिएट अ सिंगल लाईन इनपुट टेक्स्ट बॉक्स. इट विल क्रिएट अ सिंगल लाईन टेक्स्ट बॉक्स ऑन आउटपुट स्क्रीन. त्याच्यानंतर इनपुट टाइप इक्वल टू मी रेडिओ घेतलं, तर रेडिओ बटन तुम्हाला माहिती असेल, जेव्हा युजरला एकच चॉईस सिलेक्ट करायचा आहे, एकच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, त्यावेळेला आपण रेडिओ बटन देतो. सबमिट, सबमिट इज अ टाइप ऑफ बटन, टाइप आहे सबमिट. जस्ट लक्षात घ्या, याचं प्रत्येकाचं आपण एक्झाम्पल घेणार आहे. टाइप इक्वल टू सबमिट याचा अर्थ इट विल क्रिएट अ बटन, ज्या बटनचा टाइप असेल सबमिट, म्हणजे व्हेन यू प्रेस दॅट बटन युअर डेटा विल गेट सबमिटेड टू द सर्व्हर. व्हेन यू प्रेस दॅट बटन युअर डेटा गेट्स सबमिटेड टुवर्ड्स द सर्व्हर. सो याचा प्रत्येकाचा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक कंपोनंट आहे लेबल नावाचा. लेबल चा टॅग आहे LABEL. सिम्पली तुम्ही जो काही ऑनलाईन फॉर्म बघतात, एक टेक्स्ट बॉक्स असतो आणि त्या टेक्स्ट बॉक्सच्या अगोदर त्याला डिस्क्राईब करणारं एक नाव दिलेलं असतं. ते नाव म्हणजेच काय, तर लेबल. त्या नावालाच काय म्हटलं जातं, लेबल. सो लेबल इज जस्ट अन एलिमेंट विच इज यूज्ड टू डिस्क्राईब द गिव्हन कंपोनंट. त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, त्या टेक्स्ट बॉक्सचा काय वापर करायचा आहे, काय माहिती टाकायची आहे, ते डिस्क्राईब करण्यासाठी हा लेबल टॅग त्या ठिकाणी यूज केला जातो. आपण एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल मधनं तुम्हाला लगेच क्लिअर होईल. सॉरी. ओके, सो गाइज कॉन्सन्ट्रेट केअरफुली. HTML बॉडी H2 नावाचं मी एक एक्झाम्पल घेतो. H2 मध्ये मी इथे लिहितो लॉग इन, फक्त लॉग इन असं नाव मी दिलंय. टॅग कुठला घेतलं बघा, फॉर्म टॅग घेतला आणि खाली स्लॅश फॉर्म लिहिलं. आता इथे नीट लक्षात घ्या, टॅग मी घेतलेला आहे लेबल, पुढे मी लिहिलं फॉर एफ नेम. हे काय आहे ते तुम्हाला पुढच्या लाईनवर कळेल. आता फक्त थोड्या वेळासाठी एवढं लक्षात घ्या, मी टॅग घेतला लेबल आणि त्याच्यामध्ये इथे नाव देतोय मी फर्स्ट नेमच्या ऐवजी युजर नेम. इथे मी युजर नेम नाव दिलं, इथे लिहिलं स्लॅश लेबल, BR दिलाय, म्हणजे तो नेक्स्ट लाईनवर डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर इथे मी दिलं इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट. बघा आता इनपुट टॅग घेतला, इनपुट टॅग घेतलाय, टाइप इक्वल टू मी लिहिलं टेक्स्ट, ID इक्वल टू मी लिहिलं एफ नेम आणि नेम इक्वल टू मी लिहितोय एफ नेम आणि व्हॅल्यू इक्वल टू इथे लिहिलेलं आहे जॉन. ओके, तर याच्या ऐवजी मी इथे असं लिहितो एंटर युअर ईमेल ID. जस्ट मी रन करतो, आउटपुट बघा, मी परत कोड एक्सप्लेन करतो. बघा आता नीट, H2 मध्ये मी लॉग इन लिहिलंय म्हणून इथे लॉग इन डिस्प्ले झालेला आहे. मी लेबल घेतलं, लेबल साठी टॅग आहे LABEL. बऱ्याच मुलांचं लेबलचं स्पेलिंग चुकतं, टॅगचं नाव नीट बघून घ्या, लेबल. आता नीट लक्षात घ्या, हे लेबल मला कोणत्या कंपोनंटला द्यायचंय, कोणत्या कंपोनंटला द्यायचंय, ज्याचं नाव बघा इथे इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट, म्हणजे हा कुठला कंपोनंट आहे, टेक्स्ट बॉक्स. या टेक्स्ट बॉक्सला मी काय नाव दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या, एफ नेम. टेक्स्ट बॉक्सला मी काय नाव दिलेलं आहे, एफ नेम. याचा अर्थ मला हे जे लेबल आहे हे कोणाला द्यायचंय, एफ नेमला, म्हणून मी इथे लिहिलं फॉर एफ नेम. ओके, सो फॉर एफ नेम याचा अर्थ हे जे लेबल असेल, हे लेबल कोणाला डिस्क्राईब करतंय, ज्या कंपोनंटचं नाव एफ नेम आहे. मग कोणत्या कंपोनंटचं नाव एफ नेम आहे बघा, नेम इक्वल टू एफ नेम. कोणत्या कंपोनंटचं आहे, तर
ह्या कंपोनंटचं. इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट हा जो कंपोनंट आहे याचं नाव आहे एफ नेम. आय होप यू आर गेटिंग इट. मग मी इथे लिहिलं इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट. टाईप म्हणजे हा डिफाईन करतो की कुठल्या कंट्रोल त्या ठिकाणी तयार होणार आहे. आयडी इज अ युनिक आयडेंटिफायर फॉर दॅट कंपोनंट. आयडी इज अ युनिक आयडेंटिफायर फॉर दॅट कंपोनंट की ज्या नावाने आपण त्याला ओळखणार आहे. आणि नेम इज बेसिकली जसं तुम्ही व्हेरिएबलला नाव देतात तसं इथे आपण त्या कंपोनंटला नाव देतो. समजा तुम्ही सी प्लस प्लस मध्ये लिहितात इंट एक्स इक्वल टू 10. आता एक्स ची व्हॅल्यू झाली 10. नंतर खाली जेव्हा तुम्ही काय करतात प्रिंट एफ एक्स, तर एक्स ला ऑटोमॅटिकली तो व्हॅल्यू किती घेतो 10. नंतर तुम्ही पूर्ण प्रोग्राम मध्ये जिथे जिथे एक्स वापरता तिथे तिथे एक्स ची व्हॅल्यू काय असते, जी त्याची शेवटची व्हॅल्यू असते ती. मग सेम वे जसं तुम्ही एक्स ला वापरताय तसं इथे एफ नेम म्हणजे तुम्हाला काय व्हॅल्यू मिळेल, जी ह्या इनपुट बॉक्स मध्ये युजरने टाईप केलेली असेल ती व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी तुम्ही याच्या नावाचा वापर करणार. आता इथे व्हॅल्यू इक्वल टू काय दिलंय बघा, एंटर युअर ईमेल आयडी. आणि हे इथे तुम्ही जर आउटपुट मध्ये बघितलं तर त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये डिस्प्ले झालेलं आहे. हे द्यायची गरज नाहीये, हे तुम्ही ऑप्शनल आहे. हे नाही पण दिलं तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही, तुम्ही याला ब्लँक ठेवू शकता. आता याचा अर्थ असा झाला युजर नेम हे झालं लेबल आणि मग युजरला कळतं की ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये त्याला काय टाकायचंय, त्याचं युजर नेम टाकायचं. पण युजरला अजून जास्त माहिती देण्यासाठी आपण काय करतो, युजरला जास्त प्रॉपर माहिती मिळावी म्हणून आपण काय करतो, याला व्हॅल्यू देतो. व्हॅल्यू दिल्यामुळे युजरला कळतं की त्याला इथे युजर नेम म्हणजे काय एंटर करायचंय, तर त्याचा ईमेल आयडी एंटर करायचा. सो दिस इज हाऊ बेसिकली एनीबडी कॅन यूज इनपुट टॅग. आता मी काय करतो बघा, इथे माझं युजर नेम झालं. आता सपोज मला पुढच्या लाईनवर पासवर्ड घ्यायचा आहे, मग मी परत लेबल घेतलं. फॉर नेम मध्ये मी इथे लिहितो PSWD पासवर्ड साठी. याला मी डिस्क्राईब करणार PASSWORD पासवर्ड. अगेन इनपुट टाईप काय असेल, टेक्स्ट. आयडी मी येतो याला दिलं सपोज PSWD. नेम याला देणार मी PSWD आणि व्हॅल्यू मी इथे लिहितो एंटर पासवर्ड. एंटर युअर पासवर्ड and I will run the program. बघा युजर नेम एंटर युअर ईमेल आयडी, पासवर्ड एंटर युअर पासवर्ड. आता माझ्या लक्षात आलं की इथे गर्दी होते. कुठे गर्दी होते, पासवर्डच्या वरती. आय विल जस्ट सिम्पली व्हॉट आय विल डू, आय विल राईट BR. I will simply write BR and I will try to see how output is displayed. Now it is more gap, so I will just do this like this, right? ID, okay. Shail has asked a very good question. ID and name should be same or what? Not, it is not required. ID आणि name user define आहे. तुम्ही आयडी आणि नेम वेगवेगळे देऊ शकतात. इट इज नॉट ऍट ऑल रिक्वायर्ड की दोन्ही गोष्टी सेम पाहिजे. आयडीचा वापर काय आहे हे जेव्हा आपण CSS स्टार्ट करू तेव्हा तुम्हाला कळेल. आणि म्हणून आता फक्त एवढं लक्षात घ्या की आयडी इज युनिक आयडेंटिफायर फॉर दॅट पर्टिक्युलर कंपोनंट. जेव्हा आपण CSS हा टॉपिक स्टार्ट करू त्यावेळेला तुम्हाला आयडीचा परफेक्ट मिनिंग लक्षात येईल. ओके, सो आय थिंक आय होप यू हॅव अंडरस्टूड. लक्षात आलंय सगळ्यांना? कॅन यू जस्ट टेल मी, हॅव यू अंडरस्टूड? येस गाईज? ओके, परफेक्ट, थँक्यू. हे खूप बेसिक आहे. आता तुम्हाला याच्या पुढचं पटपट फास्ट लक्षात येईल. बघा नीट लक्षात घ्या. आय एम अगेन रिपीटिंग वन टाइम. लेबल घेतलं, लेबलला मी नाव दिलं. टेक्स्ट बॉक्स घेतला, त्याचा काय पर्पज आहे तो मी व्हॅल्यू मध्ये लिहिला. आता मला सांगा इथे काय मिसिंग आहे, काय पाहिजे आता आपल्याला इथे ऍट द एंड, काय पाहिजे इथे? परफेक्ट, काय पाहिजे? बटन पाहिजे. आणि म्हणून मी इथे टॅग घेतला इनपुट. टॅगचं नाव परत इनपुटच आहे. टाईप मी घेतला सबमिट. आयडी मध्ये मी लिहितो सबमिट. नेम मध्ये पण मी लिहितो सबमिट. आणि याच्यावर व्हॅल्यू मी इथे लिहिली सबमिट. ओके, महत्वाचा आहे टाईप.
टाईप डिफाईन्स की कुठला कंट्रोल तयार होणार आहे. झालाय सबमिट बटन. थोडासा गॅप पाहिजे, सो अगेन आय एम गिव्हिंग ब्रेक करू. परफेक्ट. So simple. This is how you can design a simple login screen. आता तुम्हाला असं वाटलं की नाही मला हे युजर नेमच्या समोरच टेक्स्ट बॉक्स पाहिजे, हा इथला ब्रेक रो काढून टाका आणि बघा बरं कसं दिसतंय. इथला पण ब्रेक रो काढून टाकू आपण. लेट सी कसं दिसतंय. सो तुम्हाला हे ठरवायचंय की विच वन इज बेटर अँड अकॉर्डिंगली यू हॅव टू डिझाईन. गेटिंग माय पॉइंट. सो यू कॅन डिसाइड हे बेटर आहे का आधीचं बेटर आहे. जे बेटर वाटतंय त्याच्यानुसार तुम्ही पुढे जाऊ शकता. इज इट फाईन? Okay, there are few questions which will be cleared while we go ahead. जसं जसं आपण पुढे जाऊ तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न सगळे सॉल्व्ह होतील. जर इन केस नाही सॉल्व्ह झाला तर तुम्ही मला परत विचारू शकता. लाईक पहिला क्वेश्चन आहे की सपोज मला या टेक्स्ट बॉक्स मध्ये फक्त नंबर एंटर करायचा असेल तर काय करता येईल. आता बघा मी इथे काही पण एंटर करू शकतो. आय कॅन एंटर नंबर ऍज वेल एज आय कॅन एंटर टेक्स्ट. बघा मी इथे जे टाईप करतोय ते मला व्हिजिबल होत आहे. आता मी एक चेंज करतो. इथे टाईप इक्वल टू मी काय लिहितोय बघा, पासवर्ड. मी इनपुट टाईप इक्वल टू पासवर्ड लिहिला आणि आता काय होईल बघ. सॉरी, मी बटनच्या तिथे चेंज केला. मला टेक्स्ट बॉक्स मध्ये चेंज करायचा होता. मी जो दुसरा टेक्स्ट बॉक्स आहे हा एंटर युअर पासवर्ड इथे चेंज करतोय बघा. मी इथे टाईप लिहिला पासवर्ड. आता मला याला ब्लँक ठेवायला लागेल. ओके गाइज, नीट केअरफुली ऑब्झर्व करा. मी काय चेंज केला. इनपुट टाईप इक्वल टू पासवर्ड. आधी टाईप काय होता. कॅन यू टेल मी व्हॉट वॉज द फर्स्ट टाईप. आधीचा टाईप काय होता. टेक्स्ट. परफेक्ट. आधीचा टाईप टेक्स्ट होता. मी टेक्स्टच्या ऐवजी आता टाईप लिहिलं पासवर्ड. आता मी इथे एंटर करतोय बघा काय होतंय. कॅन यू सी द डिफरन्स. डिफरन्स बघायचा असेल तर आपण वरती बघूया. वरती मी टाईप करतोय तर वरती काय येते ते लक्षात घ्या. बघा वरती मी टाईप करतोय. यू कॅन टाईप एनिथिंग. तुम्ही सिम्बॉल, डिजिट, कॅरेक्टर काहीही टाईप करू शकतात. इथे तुम्ही पाहिजे ते टाईप करू शकतात. बरोबर आहे. बघा अँड तुम्हाला हे माहिती आहे की पासवर्ड शुड बी इनव्हिजिबल. पासवर्ड समोरच्याला नाही दिसला पाहिजे आणि म्हणून इथे तुम्ही जेव्हा काहीही टाईप करतात इट इज बेसिकली हायडिंग द पासवर्ड. गेटिंग माय पॉइंट. So this is how you can hide the password. Getting my point. This is how you can hide your password. So basically एक लक्षात घ्या आता जेव्हा तुम्हाला युजर कडनं पासवर्ड ऍक्सेप्ट करायचा आहे त्यावेळेला तुम्ही त्याला टाईप इक्वल टू टेक्स्ट देणार का टाईप इक्वल टू पासवर्ड देणार. येस टेल मी. एक्झॅक्टली यू हॅव टू गिव्ह हिम पासवर्ड. सो याचा अर्थ काय की जशी युजरची नीड असेल तसा तुम्हाला कंट्रोल कंपोनंट काय करता आला पाहिजे, डिफाईन करता आला पाहिजे. आता युजर नेम आणि पासवर्ड झालं. ऍक्च्युली हा टॉपिक पुढे आहे पण मी टॉपिक आपण एवढा कम्प्लीटच करून घेऊया. ओके बघा मी एक ब्लँक टेक्स्ट बॉक्स इथे घेतलेला आहे. लक्षात घ्या एक ब्लँक टेक्स्ट बॉक्स थोड्या वेळासाठी मी घेतला. याला एक लेबल देऊया. येस बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलाय की सर आपण शो पासवर्डचं बटन दाखवू शकतो का. येस जे आता तुम्ही रिसेंटली बऱ्याच याच्यामध्ये बघतात ऍप्लिकेशन्स मध्ये किंवा बऱ्याच तुम्ही प्रोजेक्ट याच्यात बघतात ऑनलाईन फॉर्म्स मध्ये की एक असं आपल्या डोळ्यासारखा सिम्बॉल असतो ज्याच्यावर क्लिक केलं की आपल्याला पासवर्ड दिसतो. त्याच्यावर क्लिक केलं की पासवर्ड काय होतो, डिसेबल होतो.
बट दॅट इज डन युझिंग जावास्क्रिप्ट. ते करण्यासाठी तुम्हाला जावास्क्रिप्ट मध्ये त्याची फॅसिलिटी दिलेली आहे. अगेन मी जसं सांगितलं की प्रोग्रामिंग मध्ये ऑल थिंग्स आर इंटिग्रेटेड टुगेदर. सो जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं एक एक चॅप्टर तुमचा अनरिव्हील होत जाईल. मी आय थिंक तुम्हाला सी प्रोग्रामिंगचं एक्झाम्पल दिलं होतं, इफ यू रिमेंबर. सी प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही सगळ्यात अगोदर कुठला प्रोग्राम केला? येस, सी प्रोग्रामिंग मध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही कुठला प्रोग्राम केला होता? परफेक्ट, हॅलो वर्ल्ड, वेलकम टू सी, हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम केला होता, राईट? सो कॅन यू टेल मी की हा जो प्रोग्राम तुम्ही केला होता, हा प्रोग्राम तुम्ही कुठल्या कशा पद्धतीने लिहिला होता? कशामध्ये याचा जो कोड होता तो तुम्ही कशामध्ये लिहिला? ओके, नाही एडिटर नाही म्हणायचंय मला, तुम्ही एक्झॅक्टली सिद्धेशने आन्सर केलं, परेशने पण आन्सर केलं, मेन मध्ये. तुम्ही हा प्रोग्राम कशामध्ये लिहिला होता? वॉइड मेन मध्ये. कॅन यू टेल मी व्हॉट डू यू मीन बाय वाईड मेन? वाईड मेन हे काय आहे किंवा मेन मेन हे काय आहे? येस, मेन इज अ फंक्शन. परफेक्ट. मेन हे काय आहे? सी प्रोग्रामिंग मध्ये किंवा सी प्लस प्लस मध्ये किंवा जावा मध्ये मेन हे काय आहे? तुमचं फंक्शन. सो आता मला तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या प्रोग्रामिंग सी मध्ये सी प्लस प्लस मध्ये जो पहिला प्रोग्राम केला किंवा प्रोबॅबली तुम्ही तुमच्या लाईफ मधला जो पहिला प्रोग्राम केला तो होता हॅलो वर्ल्ड. हा हॅलो वर्ल्ड प्रोग्राम तुम्ही मेन मध्ये लिहिला आणि मेनला काय म्हणतात? फंक्शन. बरोबर आहे? बघा प्रोग्रामिंग किती डायव्हर्सिफाईड आहे. तुम्ही तुमचा पहिला प्रोग्राम जो सी मध्ये लिहिला तो युझिंग मेन फंक्शन लिहिला, पण सिलेबस मध्ये तुम्ही फंक्शन म्हणजे काय हे कधी शिकलात? टेल मी. येस, फंक्शन म्हणजे काय, फंक्शन काय असतं, फंक्शन कॉल काय असतो, फंक्शन कॉल कसं करायचं, फंक्शन रिटर्न कसं करायचं, फंक्शनचे टाईप कुठले असतात, हे तुम्ही कुठे शिकलात? इन द लास्ट किंवा प्रोबॅबली जेव्हा तुमचा 60-70% सिलेबस कंप्लीट झाला तेव्हा तुम्हाला कळलं की व्हॉट इज फंक्शन. पण तोपर्यंत काय झालं? तुम्ही तुमच्या पहिल्या प्रोग्राम पासून फंक्शन काय करत होते? यूज करत होते. बट यू केम टू नो अबाउट फंक्शन लेटर. दिस इज द मॅजिक ऑफ प्रोग्रामिंग, राईट? डू यू अग्री मी? डू यू अग्री विथ मी? प्रोग्रामिंग मध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला अशा गोष्टी वापराव्या लागतात की त्यावेळेला आपल्याला त्या कळत नाही आपण का वापरतोय. नंतर गेल्यावर आपल्याला कळतं की अरे ही गोष्ट आपण याच्यासाठी वापरली होती, ही गोष्ट आपण ह्या गोष्टीसाठी वापरली होती, राईट? सिमिलरली अजून एक एक्झाम्पल तुम्हाला विचारतो. तुम्ही पहिला प्रोग्राम हॅलो वर्ल्ड प्रिंट करण्यासाठी काय यूज केलं? हॅलो वर्ल्ड प्रिंट करण्यासाठी काय वापरलं? प्रिंटएफ. बरोबर आहे? प्रिंटएफ आणि ऍक्सेप्ट करण्यासाठी समजा तुम्ही स्कॅनएफ वापरलं. अगेन प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे सुद्धा काय? फंक्शन्स आहेत. प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे सुद्धा फंक्शन आहे. सो दॅट इज हाऊ प्रोग्रामिंग वर्क्स, की तुमचे क्वेश्चन येतील पण ते हळूहळू हळूहळू काय होतील? ऑटोमॅटिकली रिझॉल्व्ह होत जातील. वी हॅव टू सी द एंड पिक्चर. एकदा ओव्हरऑल पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर आला की लगेच तुम्हाला सगळे क्वेश्चनचे आन्सर्स मिळून जातील. ओके, सो बघा मी इथे एक तिसरा टेक्स्ट बॉक्स घेतोय आणि मी त्याला इथे नाव दिलं सपोज मोबाईल नंबर. टाईप इक्वल टू, सगळ्यांनी नीट लक्षात घ्या, मी इथे टाईप इक्वल टू काय लिहिलंय बघा. येस, मी टाईप इक्वल टू लिहिलेलं आहे नंबर. इनपुट टाइप इक्वल टू नंबर, आयडी इक्वल टू नम आणि नेम इक्वल टू नम. ओके, नाउ लेट्स सी व्हाट हॅपन्स. बघा तिसरं लेबल मी घेतलं होतं मोबाईल नंबर आणि इथे मी टेक्स्ट बॉक्स घेतलाय. आता मी इथे टाईप करणार आहे. आय एम प्रेसिंग माय कीबोर्ड. माझ्या कीबोर्डचे मी एबीसीडी टाईप करतोय, इथे काहीही टाईप होत नाहीये. येस, परफेक्ट, सूरजने करेक्ट आन्सर दिलाय. नाउ इट विल ऍक्सेप्ट ओनली नंबर्स. इट विल ऍक्सेप्ट ओनली नंबर्स. गेटिंग माय पॉइंट? इट विल ऍक्सेप्ट ओनली नंबर. मी जर दुसरं काही टाईप करतोय बघा, आय एम टायपिंग बट इट विल नॉट, सॉरी,
बघा, इट इज नॉट ऍक्सेप्टिंग एनी नंबर, इट विल ऍक्सेप्ट, नाही 10 नाही, इट विल ऍक्सेप्ट एनी. सेजल, आपण याला लिमिट नाही दिलेलं, लिमिट नाही दिलेलं त्याच्यामुळे तो किती पण मोठा नंबर काय करेल, ऍक्सेप्ट करेल. इट विल ऍक्सेप्ट लार्ज नंबर, बिकॉज लिमिट आपल्याला सेट करावं लागेल, अजून आपण त्याला लिमिट नाही दिलं. म्हणून मी म्हटलं की आपण एक एक स्टेप जातोय. आता आपण फक्त इनपुट टॅग बघितला. आय गेस इनपुट टॅग तुम्हाला समजला असेल, तर आय कॅन मूव्ह ऑन टू द प्रॉपर्टीज. ओके, सो लक्षात आलंय सगळ्यांना इनपुट टॅग? ओके, थँक्यू. आता आपण पुढे जाऊ. पुढचा टॅग बघा काय आहे. आता सिम्पली पुढचं आपल्याला खूप फास्ट घेता येईल आणि तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग पण फास्ट होईल. मी डायरेक्ट प्रोग्राम घेणार आहे आता. बघा, radio button. Can anyone tell me what is the use of radio button? What is the use of radio button and how it works? Radio button कसं वर्क होतं आणि radio button चा पर्पज काय? Perfect. It is used for single choice. Whenever we give multiple options to the end user, whenever we give multiple options to the end user, user can select one option. User can select one option. When we want to select single, only single choice, multiple choice साठी रेडिओ बटन वापरत नाही. रेडिओ बटन आपण तेव्हाच वापरतो जेव्हा तुम्हाला मल्टिपल ऑप्शन पैकी एकच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. लेट्स सी हाऊ इट वर्क्स. कसं वर्क होतं आपण बघूया. बघा, मी इथे H2 मध्ये लिहिलं सिलेक्ट जेंडर, फॉर्म टॅग घेतला, इनपुट. रेडिओ बटन साठी टॅग कुठला आहे? इनपुटच. टाईप काय घ्यायचा आहे? फक्त रेडिओ. टाईप काय घ्यायचं लक्षात आलं? रेडिओ. आयडी मी घेतलंय मेल, नेम घेतला जेंडर आणि व्हॅल्यू घेतलंय मी मेल. सेम. मला आता ह्या रेडिओ बटनला नाव द्यावं लागेल, म्हणून मी लेबल टॅग घेतला. लेबल कोणासाठी? ह्या मेलसाठी. सो आयडी मी घेतला मेल, त्याला नाव दिलं आणि स्लॅश लेबल. सेम मी रिपीट केलं फिमेल, सेम रिपीट केलं अदर. सो सिंपल. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय, टाईप इक्वल टू रेडिओ विल क्रिएट अ रेडिओ बटन ऑन द आउटपुट विंडो. बघा, सिलेक्ट जेंडर, मी जर मेलवर क्लिक केलं तर माझं पहिलं बटन सिलेक्ट होत आहे. मी जर फिमेलवर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक पहिला डी सिलेक्ट होतो आणि दुसरा सिलेक्ट होतो. मी जर तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक केलं तर परत तो निघून गेला आणि इथे आला. अगेन इफ आय क्लिक हिअर, याचा अर्थ मला तिघांपैकी एका वेळेला एकच ऑप्शन सिलेक्ट करता येईल. दिस इज दी पर्पज ऑफ रेडिओ बटन. यू कॅन सिलेक्ट ओनली वन ऑप्शन ऍट ए टाइम. ओके, सिंपल आहे की नाही? सिंपल. टाईप इक्वल टू रेडिओ. बाकी प्रॉपर्टीज इनपुट टॅगच्या सेम आहेत. तुम्ही कुठलाही इनपुट टॅग घ्या, त्याच्या प्रॉपर्टीज सेम आहे. टाईप, आयडी, नेम आणि व्हॅल्यू. टाईप, आयडी, नेम, व्हॅल्यू या चारच प्रॉपर्टी तुम्हाला प्रत्येक कंपोनेंटला द्यायच्या आहेत. सिंपल. सो आता आपण पटकन पुढे जाऊया, जास्त वेळ न घालवता. सबमिट बटन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की सबमिट बटन इथे घेतलंय. बघा, शेवटची लाईन बघा. इनपुट, इनपुट, टाईप इक्वल टू सबमिट आणि व्हॅल्यू इक्वल टू सबमिट. व्हॅल्यू मी इथे सबमिटच्या ऐवजी लिहितो सेव्ह. व्हॅल्यू इज, व्हॅल्यू याचा अर्थ व्हॉट टेक्स्ट यू वॉन्ट टू डिस्प्ले ऑन दिस बटन. या बटनवर तुम्हाला काय डिस्प्ले करायचंय, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅल्यू. म्हणून व्हॅल्यू मी इथे जर लिहिलं क्लिक, इथे जर मी क्लिक लिहिलं तर तुम्हाला आउटपुट विंडोवर इथे क्लिक दिसणार आहे. ओके, सो बेसिकली, इथे तुम्हाला ह्या बटनवर काय नाव पाहिजे ते नाव तुम्हाला द्यायचंय व्हॅल्यू इक्वल टू इथे. परफेक्ट. आणि टाईप इक्वल टू बटन आहे म्हणून बटन साठी टाईप द्यायचा आहे तुम्हाला सबमिट. ऍज सिंपल ऍज दॅट. इट्स व्हेरी सिंपल. ओके,
आता एक महत्वाची गोष्ट आहे, हा पॉइंट नीट लक्षात घ्या. याचा वापर आत्ता होणार नाही, पण तुम्हाला मी आत्ता एक्सप्लेन करतोय. जेव्हा आपण पीएचपी स्टार्ट करू तेव्हा हे मी तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारेल. नीट लक्षात घ्या. युजली काय होतं बघा, आता हा फॉर्म दिसतोय सगळ्यांना इथे. हा एक फॉर्म मी घेतला, याच्यात मी माझी व्हॅल्यू टाकतोय. ओके, मी याच्यात माझं व्हॅल्यू टाकल्या सुधीर आणि माझं नाव टाकलं गोराडे, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. आता युजली काय होतं बरं, जेव्हा तुम्ही एखादा ऑनलाईन फॉर्म भरता, तुम्ही तिथे तुमचा डेटा टाकता आणि सबमिट वर क्लिक करता. आय रिपीट, तुम्ही सबमिट बटन वर क्लिक करता. व्हेन यू क्लिक ऑन सबमिट बटन, युअर डेटा इज hello, your data is submitted. When you enter your data is submitted to the server. Your data is submitted to the server. आणि म्हणून या सबमिटच्या बटनवर मला हा डेटा एका कुठल्या तरी पेजवर पाठवायचा असतो. आय रिपीट, ऑन क्लिक ऑफ दिस सबमिट बटन, मी जेव्हा या सबमिट बटनवर क्लिक करतो, मला या सबमिट बटनवर हा फॉर्म मध्ये जो असणारा डेटा आहे, हा अशा ठिकाणी पाठवायला लागतो की जिथून हा डेटा प्रोसेस केला जाईल आणि डेटाबेस मध्ये स्टोअर केला जाईल. मग ज्या फाईलमध्ये, ज्या प्रोग्राम मध्ये हा डेटा इन्सर्शनचा कोड लिहिलेला असेल, त्या प्रोग्रामला मला या सबमिट बटनवर हा डेटा पाठवायचा असतो. ओके, मग कोणत्या फाईलला किंवा कोणत्या प्रोग्रामला हा डेटा पाठवायचा ते आपण कुठे लिहितो बघा, लक्षात घ्या. ते आपण या ठिकाणी लिहितो, फॉर्म ऍक्शन इक्वल टू, फॉर्म ऍक्शन इक्वल टू, इथे लिहिलंय बघा मी, हे त्या पेजचं नाव आहे डॉट पीएचपी. मग हे पेजचं नाव काही पण असेल, डेमो डॉट पीएचपी, इंडेक्स डॉट पीएचपी, होम डॉट पीएचपी, इन्सर्ट डॉट पीएचपी, डिलीट डॉट पीएचपी, अपडेट डॉट पीएचपी, व्हॉट एव्हर इट इज. इथे या ऍक्शन इक्वल टू मी ज्या पेजचं नाव लिहिणार आहे, ज्या प्रोग्रामचं नाव लिहिणार आहे, ज्या फाईलचं नाव लिहिणार आहे, त्या पेजला हा जो डेटा असेल, हा डेटा काय केला जाईल, सेंड केला जाईल. कुठला डेटा सेंड केला जाईल, हा जो या फॉर्म मध्ये एंटर केलेला डेटा असेल, या फॉर्म मध्ये जो डेटा युजरने टाकलेला असेल, हा डेटा त्या पेजला सबमिट होईल, ज्या पेजचं नाव मी इथे ऍक्शन मध्ये लिहिणार आहे. युजली या ऍक्शनच्या समोर आपण अशा पेजचं नाव लिहितो ज्या पेज मध्ये आपण तो डेटा प्रोसेस करण्याचा कोड लिहिलेला असेल. ओके, आता आपण डेटा स्टोअर कसा करायचा किंवा इन्सर्ट कसा करायचा ते बघत नाहीये, म्हणून आपण फक्त फ्रंट एंड पर्यंत लिमिटेड राहतो. बघा मी इथे सबमिट करतो, तुम्हाला लक्षात येईल, URL दिसतोय सगळ्यांना, पेजचा ऍड्रेस बघा वरती, w3schools.com/action_page.php. सगळ्यांनी URL ऑब्झर्व करा. मी चॅट बॉक्स मध्ये ती URL टाकतोय, तुम्हाला लक्षात येईल की काय डेटा सेंड झाला. action.php ला आपण आलो, URL मध्ये तो दिसतोय, म्हणजे आपण आता कुठल्या पेजवर आहे, action page.php. आणि आपण जो डेटा एंटर केला होता बघा, f name इक्वल टू सुधीर आणि l name इक्वल टू गोराडे, हा डेटा काय झाला, त्या पेजला सेंड झाला. आता हा सेंड करण्याच्या पण दोन मेथड आहे, गेट आणि पोस्ट. त्या मेथड काय आहे, त्या कशा वापरायच्या, हे सगळं आपण जेव्हा पीएचपी स्टार्ट करू तेव्हा बघू. आता आपण स्टिक राहतो आहे फक्त डिझायनिंगला, अदरवाईज आपलं जास्त कन्फ्युजन आहे. बट हे फक्त तुम्हाला मला ऍक्शन प्रॉपर्टीचा मिनिंग सांगायचा होता, म्हणून मी तुम्हाला फक्त हे सांगितलं. सो हे गेट पोस्ट आपण आता बघणार नाहीये, दॅट वी आर गोइंग टू सी इन पीएचपी जेव्हा आपण डायनामिकचा पार्ट स्टार्ट करू. सो shall we go ahead? You can just type good to go if you are okay to go ahead. Can we go ahead? Okay, thank you very much. We can go ahead. Thanks for response. Okay, आता आपल्याला खूप पटपट पटपट पुढे जाता येईल. तुम्ही फक्त समजलं की फक्त गो, इथून पुढे समजल्यानंतर तुम्ही फक्त गो असं टाकलं की आपण इमिजिएटली पुढे जाऊ शकतो.
सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट कंपोनंट. आपण आत्ताच बघितलं इनपुट टॅग. इनपुट टॅग सगळ्यांना क्लिअर झालेला आहे. इनपुट टॅगच्या महत्वाच्या प्रॉपर्टी मी सांगितल्या, टाईप, आयडी, नेम आणि व्हॅल्यू. टाईप, आयडी, नेम आणि व्हॅल्यू. महत्वाचा पुढचा पार्ट आहे जो आपल्याला बघायचा आहे. आता आपण बघितलं होतं बघा रेडिओ बटन. रेडिओ बटन सारखा एक दुसरा कंट्रोल आहे ज्याला म्हटलं जातं सिलेक्ट. ओके, सिलेक्ट तुम्हाला मी कंपोनंट दाखवतो, तुम्हाला लगेच लक्षात येईल. सिलेक्ट किंवा यालाच आपण म्हणतो ड्रॉप डाऊन बॉक्स. यालाच आपण काय म्हणतो, ड्रॉप डाऊन बॉक्स, किंवा यालाच आपण कॉम्बो बॉक्स असं म्हणतो. सो युजली तुम्ही जेव्हा एखादा ऑनलाईन फॉर्म भरतात त्या ऑनलाईन फॉर्म मध्ये सिलेक्ट सिटी किंवा सिलेक्ट स्टेट, सिलेक्ट कंट्री याच्यासाठी जो कंट्रोल यूज केला जातो त्या कंट्रोलला म्हटलं जातं सिलेक्ट कंट्रोल. त्या कंट्रोलचं नाव काय आहे, सिलेक्ट कंट्रोल. आणि म्हणून आपण बघूया की हाऊ टू यूज धिस सिलेक्ट कंट्रोल. मी हे जरा काढून टाकतो याच्यातनं. बघा अगेन फॉर्म टॅग घेतलाय मी. फॉर्म ऍक्शन इक्वल टू मेक पेज ऍक्शनच्या समोर फक्त लिहिलेलं आहे. हे सध्या आपण नाही लिहिलं तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. आता इथे मी लेबल मध्ये काय म्हटलंय बघा, लेबल फॉर, कोणासाठी लेबल आहे त्याचं नाव दिलं आणि इथे मी लिहितो सिलेक्ट युअर सिटी. सिलेक्ट युअर सिटी असं मी लिहिलं. आता मला सांगा सिलेक्ट युअर सिटी म्हटल्यानंतर मला युजरला ऑप्शन द्यायचे की तुम्ही याच्यापैकी तुमची सिटी सिलेक्ट करा. आणि म्हणून त्याच्यासाठी टॅग कुठला आहे नीट लक्षात घ्या. टॅगचं नाव आहे सिलेक्ट. टॅगचं नाव काय आहे, सिलेक्ट. आयडी तुम्ही पाहिजे तो देऊ शकता. नेम अगेन तुम्ही पाहिजे ते देऊ शकता. सिलेक्ट, आयडी आणि नेम मी दिलं. आता सिलेक्ट हा फक्त टॅग आहे. जसं तुम्हाला आता लक्षात आलं असेल आतापर्यंत की फॉर्म हा फक्त टॅग आहे. फॉर्म हा फक्त टॅग आहे जो आपण प्रत्येक फॉर्म मध्ये लिहिलेला आहे आतापर्यंत, पण फॉर्मचा डायरेक्ट इफेक्ट काहीच नाहीये. तसं सिलेक्ट हा फक्त टॅग आहे. सिलेक्ट हा फक्त काय आहे, टॅग आहे. सिलेक्ट हा फक्त टॅग आहे. त्याचा डायरेक्ट इफेक्ट केव्हा अप्लाय होईल, जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत कोणता टॅग वापरणार आहात, ऑप्शन नावाचा टॅग वापरणार आहात. ओके, मग याचा अर्थ काय की युजर हॅव टू सिलेक्ट वन ऑप्शन. मग आपल्याला त्याला ऑप्शन द्यावे लागेल, म्हणून त्याच्यासाठी टॅग आहे ऑप्शन. आणि या ऑप्शनच्या टॅग मध्ये प्रॉपर्टीचं नाव आहे व्हॅल्यू. आता मी इथे लिहितो बघा, नाशिक, धुळे, पुणे आणि लेट्स से मुंबई. बघा मी याच व्हॅल्यू इथे पण टाकतोय. दॅट्स फाईन. सिंपल. सिलेक्ट टॅग वापरला आणि त्याच्यामध्ये मी ऑप्शन, किती ऑप्शन दिलेत मी, 4 ऑप्शन घेतले. म्हणजे मला 4 सिटी त्याच्यात ऍड करता आल्या, नाशिक, धुळे, पुणे, मुंबई. प्रत्येक ऑप्शन टॅग जो मी ओपन केला, ऍज युजल सगळ्यांना माहिती आता जो टॅग आपण ओपन करतो तो टॅग आपण क्लोज केला. सो 4 ऑप्शन टॅग मी ओपन केले होते, 4 ऑप्शन टॅग क्लोज केले. फायनली सिलेक्ट टॅग ओपन केला होता, मी इथे सिलेक्ट टॅग क्लोज केला आणि खाली सिम्पली मी इनपुट टाईप इक्वल टू सबमिट असं एक फक्त त्या ठिकाणी बटन घेतलेलं आहे. ओके, इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. आता मी हा प्रोग्राम रन करतोय. बघा, द सिलेक्ट एलिमेंट, सिलेक्ट युअर सिटी, हे जे मी लेबल दिलं होतं सिलेक्ट युअर सिटी हे माझं लेबल आहे. हा माझा ड्रॉप डाऊन नाशिक, धुळे, पुणे, मुंबई या पद्धतीने. आणि पुढे आहे बटन. बटन मला पुढच्या लाईनवर घ्यायचं आहे. सो सिम्पली आय विल गिव्ह BR. येस येस ऑफकोर्स, मी मगाशी सांगितलं की प्रत्येक टॅगच्या 4 प्रॉपर्टी आहे, आयडी, नेम, व्हॅल्यू, टाईप. याच्यात टाईप तुम्हाला फक्त का गरजेचं आहे, कारण टाईप विल डिसाइड की कोणता कंपोनंट येणार आहे.
पण आयडी नेम ह्या व्हॅल्यू ऑप्शनल आहे. आयडी नेम ह्या व्हॅल्यू काय आहे, ऑप्शनल. बट एक स्टँडर्ड प्रॅक्टिस काय सांगते की तुम्ही एक हॅबिट अशी डेव्हलप करा की सुरुवातीपासून या ऍट्रिब्यूट तुम्ही असाइन करा, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये प्रॉब्लेम येत नाही. ओके, सो दॅट इज वाय try to give id and name id and name to every component, because that is how you start doing practice. Okay, so I think this is very simple component. याला म्हटलं जातं तुमचं कोणता कंट्रोल आहे हा, सिलेक्ट. सो सिलेक्ट कम्स विथ ऑप्शन, सिलेक्ट टॅग कम्स विथ ऑप्शन. ओके, सो दिस इज द यूज ऑफ सिलेक्ट टॅग. आता याच्यातली एक महत्वाची प्रॉपर्टी आहे, ती लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला असं असतं बघा की आपल्याला एका वेळेला एकापेक्षा जास्त ऑप्शन सिलेक्ट करायचे असेल तर, बरोबर, एका वेळेला आपल्याला जर एकापेक्षा जास्त ऑप्शन सिलेक्ट करायचे असेल तर काय, युजली हा कुठे यूज केला जातो. समजा तुम्हाला विचारलेलं असतं बघा की सिलेक्ट 3 सिटी ऑफ युअर चॉईसेस, सिलेक्ट 3 प्रेफरन्सेस ऑफ युअर चॉईस. मग त्या केसमध्ये आपल्याला एकाच वेळेला मल्टिपल ऑप्शन घ्यावे लागतात, आणि म्हणून तिथे आपण कशा प्रकारे सिलेक्ट टॅग वापरू शकतो नीट लक्षात घ्या. पूर्ण कोड आपला सेम आहे, फक्त काय ऍड झालंय लक्षात घ्या. इथे बघा काय ऍड केलंय, फक्त मल्टिपल. आता याचा ह्या मल्टिपल वर्ड मुळे काय फरक पडला ते लक्षात घ्या. मी या प्रोग्रामला रन केलं, मी इथे व्हॉल्वो सिलेक्ट केलं, आय कॅन सिलेक्ट एनी नंबर ऑफ ऑप्शन. तुम्ही कंट्रोल की प्रेस करून पाहिजे तेवढे ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. मल्टिपल चॉईसेस कॅन बी डन, पण मल्टिपल चॉईसेस साठी तुम्हाला कंट्रोल की दाबून ऑप्शन सिलेक्ट करणं गरजेचं आहे. येते लक्षात. सो दिस इज हाऊ यू कॅन गिव्ह मल्टिपल सिलेक्शन बॉक्स. याला म्हणतात मल्टिपल सिलेक्शन बॉक्स, की ज्याच्यामध्ये तुम्ही एकाच वेळेला जास्त ऑप्शन सुद्धा सिलेक्ट करू शकतात. कमीत कमी एक, जास्तीत जास्त सगळे तुम्ही सिलेक्ट करू शकता. बघा, दिस इज हाऊ यू कॅन यूज सेम सिलेक्ट टॅग. याच्यात सगळं सेम आहे, टॅगचं नाव सिलेक्टच आहे, ऑप्शन पण तेच आहे, फक्त एक वर्ड ऍड झाला मल्टिपल. काय ऍड झालाय, मल्टिपल. आता इथे परत एक नवीन प्रॉपर्टी आली, साईज. साईज किती इथे 4, मी साईज 3 करतो, काय होतं आपण बघूया. मी साईज 3 केली, चौथा ऑप्शन मी इथे ऍड केला पण तो दिसत नाहीये. व्हाय, बिकॉज आय हॅव केप्ट साईज ओनली 3. मी इथे साईज 6 करतो, तुम्हाला खाली ब्लँक दिसेल. येते लक्षात. सो एक जस्ट टू टेल यू, एक लक्षात घ्या की हे न संपणारं आहे. याच्यामध्ये या सिलेक्ट मध्ये तुम्हाला एवढ्या प्रॉपर्टी मिळतील की मी सांगून थकेल, आणि तुम्ही ते प्रॅक्टिस करून करून थकून जाल. आणि म्हणून अप्रोच काय डेव्हलप करायचा आहे ते लक्षात घ्या. मी तुम्हाला जो अप्रोच देतोय की तुम्हाला कशा प्रकारे डेव्हलपमेंट करायचंय ते समजून घ्या. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, अरे साईज, मग साईज लिहिली नाही लिहिली तरी फरक पडतोय का, नाही, मी साईज काढून टाकली इथनं, लेट्स सी काय होतं, दॅट्स इट. लक्षात आलं का. यू हॅव टू ट्राय. असं करून बघितलं काय होतंय, तसं करून बघितलं काय होतंय, आउटपुट बघितलं, फरक कळाला, दॅट्स इट. अँड दिस इज व्हॉट वी कॉल डेव्हलपमेंट. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही डेव्हलपर पूर्णपणे परफेक्ट नसतो. तो काय करतो, करून बघतो, कोड लिहितो, रन करतो, आउटपुट बघतो, होतंय का, नाही होते, परत कोड बघतो, कोड रन करतो, चेक करतो, होतंय का, येस. Somebody has asked the question, but I'm not getting the question. Sir, if you want to add, if you want to choose 2 option and then the given option is 10, then it can be done or not. I am not getting your question. Can you please elaborate? Yes. आता एक पुढचा जो क्वेश्चन आहे तो मी याच्यातच रिपीट, याच्यात कव्हर करतो बघा. सो फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथनं तुमची कार सिलेक्ट करताय आणि मी इथे टाकतोय, हाच कोड घेऊया आपण.
काइंडली ऑब्झर्व दिस. ओके, काइंडली चेक. बघा काय केलं मी, इथे वरती एक टेक्स्ट बॉक्स, वरती एक ड्रॉप डाऊन बॉक्स घेतलाय. याच्यामधनं मी एका वेळेला मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट करू शकतो आणि मी खाली सिलेक्ट युअर सिटी घेतले, इथून मी एकच ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. ओके, सो वी कॅन ऍड डिफरंट बॉक्स फॉर डिफरंट चॉईसेस. जसं तुम्ही युजली फॉलो करतात बघा बरं, की सपोज जसं आपण सिलेक्ट स्टेट करतो, सिटी करतो, तसं मी इथे एक घेतलं. सपोज you can just see the difference. बघा, राईट, जस्ट सी द डिफरन्स. मी इथे काय घेतलं, सिलेक्ट युअर सिटी, इथनं मी सिटी घेतलं सपोज धुळे. सिलेक्ट युअर स्टेट, इथनं मी स्टेट घेऊ शकतो. गेटिंग माय पॉइंट? सो दिस इज हाऊ सिम्पली, this is how we can simply give multiple choice boxes in a single form, right? आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो मी क्विकली इथे आन्सर करतो. देर आर 10 ऑप्शन इन द लिस्ट, कॅन वी सिलेक्ट एनी टू? ऑफकोर्स वी कॅन सिलेक्ट. हे 4 ऑप्शन आहे, याला मी 4च्या ऐवजी 10ची किंवा 12ची लिस्ट करतो आणि व्हॉल्व पटपट आपण इथे फक्त कारची नावं टाकूया. just give me a minute. Sorry for the interruption. So XL6 Maruti, can I add just 1 2 3 4 5 to save the time? Okay, somebody has asked this question, so I will just try to answer this question. Now you can see over here how many options are there, and value, let me change the names. Okay, so you can see now all the options are displayed over here. I hope who has asked this question? PU Agrawal, are you getting it? मी इथे लिहितो. Okay, now you will get it properly. We have displayed 12 numbers, so we have to give size, let's say 12. Okay, so this is how now 12 are 12 15 10 whatever you can give. आणि मी इथनं पाहिजे मला 2, तो मी फक्त 2 ऑप्शन सिलेक्ट केले. इथनं मी एक सिलेक्ट केलं आणि इथनं मी एक सिलेक्ट केलं, राईट?
आयडी अँड नेम कॅन बी सेम. आयडी अँड नेम इट इज ऑल अप टू यू. तुम्ही आयडी आणि नाव सेम ठेवू शकता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही डिफरंट पण ठेवू शकतात. नो इश्यूज. I hope now the option, the select control is understood by everyone. Have you got it, guys? Respond quickly. सिलेक्ट कंट्रोल सगळ्यांना समजला आहे. त्याच्यात दोन पर्याय आपण बघितले, सिंगल सिलेक्शन, मल्टिपल सिलेक्शन. दॅट्स परफेक्ट. थँक्यू व्हेरी मच. सो आता आपण थोडंसं स्पीड वाढवूया, कारण आपल्याला अजून भरपूर सारे कंट्रोल्स कव्हर करायचे आहेत. सी, सगळ्या कंट्रोलचं ऍप्लिकेशन सेम आहे, फक्त त्याचा अपिअरन्स चेंज होणार आहे डिपेंडिंग अपॉन ऍप्लिकेशन, डिपेंडिंग अपॉन त्याचा युसेज. ज्या कंपोनंटचा यूज कशासाठी करायचा, महत्वाचं तुमच्यासाठी एवढंच आहे की कोणता कंपोनंट कशासाठी वापरायचा आणि कोणत्या कंपोनंटचा यूज काय आहे. हे जर तुम्हाला कळालं तर दॅट्स इट. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फॉर्म डिझाईन करायला काहीच प्रॉब्लेम येणार. ओके, फाईन. आता बघा, आपण आत्ताच बघितलं टेक्स्ट बॉक्स आपण बघितला होता. टेक्स्ट बॉक्स नॉर्मली आपण कशासाठी वापरतो? युजर कडनं त्याचं नाव घेण्यासाठी, ईमेल आयडी घेण्यासाठी. पण मला जर युजर कडनं त्याचा ऍड्रेस घ्यायचा असेल तर ऍड्रेस तर खूप मोठा असतो. मग याच्यासाठी कंट्रोल आहे. त्या कंट्रोलचं नाव काय बघा? टेक्स्ट एरिया. ओके, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट कंट्रोल? टेक्स्ट एरिया. कंपोनंटचं नाव आहे टेक्स्ट एरिया. अगेन त्याला मी नाव पाहिजे ते नाव देणार. आता ह्या टेक्स्ट एरियामध्ये तुम्हाला त्याची हाईट आणि विड्थ किती पाहिजे हे ठरवायचंय. मग हाईट आणि विड्थ ठरवण्यासाठी काय केलं जातं बघा, तुम्हाला रोज किती पाहिजे. रोज म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ रोज इन युअर टेक्स्ट एरिया. मी इथे चेंज करतो, तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता इथे 2 रो आहे बघा, 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. सो याचा अर्थ काय की आय कॅन हॅव मिनिमम 10 रोज. आय कॅन हॅव मिनिमम 10 रो म्हणजे नंबर ऑफ लाईन. मी जर इथे 5 केलं तर त्याचा साईज छोटी होईल. येते लक्षात? मी जर इथे 3च केलं तर तो अजून छोटा होईल. सो अगेन तुम्हाला फॉर्म डिझाईन करताना ठरवायचं की याला मी किती हाईट द्यायला पाहिजे. आता विड्थ म्हणजे काय बघा, इथे 30 आहे, मी इथे 100 करतोय, तुम्हाला लगेच लक्षात येईल. कॉलम्स COLS 100 मी केलं, त्याची विड्थ वाढली टेक्स्ट बॉक्स. आय विल जस्ट मेक इट 10. मी याला जर 10 केलं तर त्याची साईज छोटी झाली. मी याला 20 ठेवतो and you can see the difference. सिंपल, दॅट्स इट. काहीच नाहीये, एवढंच करायचं याच्यामध्ये. आणि मग इथे तुम्ही तुमचा ऍड्रेस टाकू शकता. You can enter your name. You can enter your address over here. This is how it works. Simple. जायचं पुढे. या कंट्रोलला म्हणतात टेक्स्ट एरिया. ह्या कंट्रोलचं नाव आहे टेक्स्ट एरिया. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट. पुढचा टॅग आहे बटन. जसं आपण आता टाईप इक्वल टू सबमिट बघितलं, त्याच्याने तुम्ही बटन तयार करू शकता. तसंच तुम्ही बटन नावाचा एक टॅग आहे ज्याचा वापर करून बटन तयार करू शकता. किती सिंपल आहे. तुम्हाला आउटपुट स्क्रीनवर बटन पाहिजे, टॅगचं नाव आहे बटन. टाईप इज इक्वल टू बटन. टाईप इज इक्वल टू बटन. आणि इथे तुम्ही जे लिहिणार हे नाव त्या बटनवर डिस्प्ले होणार. मग इथे मी लिहितो सेव्ह डेटा. बघा, याचं नाव बदललं, सेव्ह डेटा. आता एक छोटस हे दाखवतो तुम्हाला. जावा स्क्रिप्ट मध्ये आपण जे शिकणार आहोत ना, त्याचं एक उदाहरण. आता मला ह्या बटनवर क्लिक केलं, की मला युजरला एक मेसेज दाखवायचा आहे. ह्या बटनच्या क्लिकवर बघा मी काय बोलतोय, ह्या बटनच्या क्लिकवर मला युजरला एक मेसेज दाखवायचा आहे, एक अलर्ट दाखवायचा आहे. मग मी काय बोललो, क्लिकवर, म्हणून इथे मी लिहिलं ऑन क्लिक. सिंपल. क्लिकवर पाहिजे ना, मग मी इथे लिहिलं ऑन क्लिक. काय पाहिजे मला, अलर्ट, मग मी इथे डबल कोट्स मध्ये लिहिलं अलर्ट. ह्या अलर्टवर काय डिस्प्ले करायचंय, मेसेज. आर यू शुअर. लेट्स सी आता काय होतं. मी या बटनवर क्लिक करतो, बघा मेसेज बॉक्स ओपन झाला.
काय मेसेज बॉक्स ओपन झालाय? आर यू शुअर? मी ओके म्हटलं की तो डेटा खरंच पुढे सेव्ह होईल. त्याच्यासाठी ऑफकोर्स कोड लिहावा लागेल. सिंपल आहे की नाही? मला याच्या क्लिकवर मेसेज टाकायचा होता. मी इथे एवढंच लिहिलं, ऑन क्लिक इक्वल टू डबल कोट्स मध्ये अलर्ट ब्रॅकेटमध्ये मेसेज. हा मेसेज तुम्ही जो टाकणार तो मेसेज त्या बॉक्सवर डिस्प्ले होणार. सिंपल. बटन तुम्ही सबमिटने तयार करू शकता. सॉरी, बटन तुम्ही इनपुट टाईपने तयार करू शकतात. बटन तुम्ही या डायरेक्ट बटन टॅगने पण क्रिएट करू शकतात. त्याच्याने काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. दोन्ही मेथड तुम्ही यूज करू शकतात. सो दिस इज सिंपल टॅग, ज्याला म्हटलं जातं बटन. आता पुढचा महत्वाचा टॅग आहे, परत एकदा लक्षात घ्या. टॅगचं नाव आहे फील्ड सेट. फील्ड सेट याचा अर्थ काय? फील्ड सेट म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं बघा, तुम्ही फॉर्म बनवतात आणि तो फॉर्म खूप मोठा होऊन जातो. मोठा म्हणजे काय की युजर तो फॉर्म भरून 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 फ्रस्ट्रेट होऊन जातो आणि म्हणून याच्यासाठी फॉर्मचं ग्रुपिंग करणं गरजेचं आहे. तो फॉर्म जो तुम्ही डिझाइन करता त्याचं ग्रुपिंग करणं गरजेचं आहे. आता ग्रुपिंग म्हणजे काय? तुम्ही तुमचा ऑनलाईन स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल बघा. त्याच्यात आधी ते विचारतात, एंटर युअर पर्सनल डिटेल, एंटर युअर बँकिंग डिटेल, एंटर युअर कॉन्टॅक्ट डिटेल्स, एंटर युअर लेट्स से एज्युकेशनल डिटेल्स. तर याचा अर्थ काय की बेसिकली तुम्हाला इन्फॉर्मेशन फिल करताना त्याचं ग्रुपिंग करता आलं पाहिजे. त्या फॉर्मला वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड करता आलं पाहिजे आणि प्रत्येक पार्टला काहीतरी टायटल देता आलं पाहिजे. मग ते करण्यासाठी तुमच्याकडे कंट्रोल आहे आणि त्या कंट्रोलचं नाव आहे फील्ड सेट. त्या कंट्रोलचं नाव आहे फील्ड सेट. त्या फील्ड सेटचा वापर कसा करायचा ते आपण बघूया. मी नाव दिलं ऍडमिशन फॉर्म. फॉर्मला माझं नाव काय दिलं मी? ऍडमिशन फॉर्म. इथे मी टॅग घेतला, टॅगचं नाव आहे फॉर्म. फॉर्म टॅग घेतला. मी सांगितलं मला अरेंजमेंट करायचंय, पार्ट तयार करायचे, पार्टिशन करायचंय, म्हणून याच्यासाठी मी टॅग घेतला. टॅगचं नाव आहे फील्ड सेट. व्हॉट इज द नेम ऑफ टॅग? फील्ड सेट. या फील्ड सेट सोबत एक अजून टॅग येतो, त्या टॅगचं नाव आहे लिजंड. बघा इथे टॅगचं नाव काय आहे? लिजंड. आणि पुढे मी लिहिलं स्लॅश लिजंड. लिजंड आणि स्लॅश लिजंड. आणि याच्यामध्ये मला नाव द्यायचं आहे, त्या सेक्शनला मला काय नाव द्यायचं आहे त्या सेक्शनचं नाव मी इथे देणार. तुम्ही आउटपुट बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. ह्या बॉक्स, एक बॉक्स तयार झाला. ह्या बॉक्सला काय नाव आलं? पर्सनल डिटेल्स. याचा अर्थ ह्या बॉक्समध्ये मी फक्त काय ऍक्सेप्ट करेल? पर्सनल डिटेल. मग मी इथे समजा काय घेतलं? फर्स्ट नेम, लास्ट नेम घेतोय. अजून मी थोडस वाढवतो त्याला फक्त. ओके, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. टाइम बिंग व्हॅल्यूज मी चेंज नाही करत आहे, बिकॉज आता तुम्हाला कळलंय व्हॅल्यू कशा चेंज करायच्या. सो फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम हे झालं. खाली सबमिट बटन पण आलं. आता मला काय करायचंय? सबमिट बटन तर माझं एकच असणार. फॉर्म किती मोठा असला, डेटा सेव्ह तर एकदाच होणार आहे की नाही. मग मी इथे लिहितो सबमिट बटन मी सगळ्यात खाली ठेवतोय. आणि हा जो फील्ड सेट आहे, नीट लक्षात घ्या, मी पूर्ण फील्ड सेट ऍज इट इज सेम ठेवलाय. आणि मी आता याला नाव देतोय बघा पुढच्या लेजंडला कॉन्टॅक्ट डिटेल्स. कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये मी इथे लिहितोय ईमेल आयडी, दुसऱ्या बॉक्सला मी नाव देतोय मोबाईल नंबर, आणि तिसऱ्या ठिकाणी मी लिहितोय ऍड्रेस. बाकीच्या गोष्टी मी टाइम बिंग चेंज करत नाहीये, बिकॉज आय नो की तुम्हाला त्या कशा चेंज करायच्या ते लक्षात आता आलेलं आहे. आय होप यू आर गेटिंग इट. पहिला सेक्शन आहे माझा पर्सनल डिटेल. याच्यामध्ये पाहिजे तर अजून एक दोन ब्रेक रो टाकून द्या, अजून त्याच्याने गॅप तयार होईल.
सिंपल. गेटिंग माय पॉइंट. बाकी मग हे तुम्ही जे त्याचं आयडी नेम वगैरे आहे हे तुम्ही चेंज करू शकता. ऑफकोर्स ते कसं चेंज करायचं ते तुम्हाला आता कळलेलं आहे. आर यू गुड? कॅन वी गो अहेड? कॅन वी गो अहेड? मग अगेन आता असे किती सेक्शन घेणार? तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही सेक्शन घेऊ शकतात. बघा, हा पहिला झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, असं तुम्ही पाहिजे तेवढे सेक्शन घेणार. मी फिल करत करत जाणार आणि फायनली सबमिट म्हटलं की माझा डेटा सर्व्हरला सबमिट होणार. सो इट्स व्हेरी सिम्पल. याला म्हणतात फील्ड सेट टॅग. आणि फील्ड सेट सोबत एक महत्वाचा टॅग येतो ज्याला काय म्हटलेलं आहे? फील्ड सेट सोबत जो टॅग आहे त्याचं नाव काय आहे? लिजंड. फील्ड सेट सोबत जो टॅग आहे त्याचं नाव आहे लिजंड. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला इनपुट टॅग शिकवला. इनपुट टॅग मध्ये आपण टाईप इक्वल टू टेक्स्ट बघितला, टाईप इक्वल टू पासवर्ड बघितला, टाईप इक्वल टू बटन बघितला, टाईप इक्वल टू रेडिओ बघितला. 4 बघितल्या. टाईप इक्वल टू नंबर पण बघितला. राईट. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, सगळ्यांनी केअरफुली याला ऑब्झर्व करा की इनपुट मध्ये किती टाइप्स आपल्याला दिलेले आहेत. आणि आय थिंक याच्यावर बऱ्याच जणांनी जे प्रश्न विचारले होते ते तुमचे सगळे प्रश्न इथे बऱ्यापैकी क्लिअर होते. इनपुट टाइप इक्वल टू बटन, व्हॉट इट विल डिस्प्ले? अ बटन. Input type equal to checkbox. Can you tell me what do you mean by a checkbox? Who will tell me what is the purpose of checkbox? Yes, quickly. What is the purpose of checkbox? Yes, guys, come on. Quickly tell me what is the purpose of checkbox? Hello. What is the purpose of checkbox? Can anyone tell me? Okay. Checkbox is used for multiple selection. Checkbox म्हणजे एक तो स्क्वेअर असतो बघा. लेट मी टेक दी एक्झाम्पल ऑफ चेकबॉक्स. चेकबॉक्स म्हणजे स्क्वेअर असतो आणि आपण तो टिक करतो, त्याला आपण चेकबॉक्स म्हणतो. तुम्हाला चेकबॉक्स एक एक्झाम्पल मी दाखवतो. सी द एक्झाम्पल ऑफ चेकबॉक्स. सांगण्याचा माझा पर्पज काय नीट लक्षात घ्या. बघा, इनपुट टाइप इक्वल टू मी घेतलं चेकबॉक्स. आयडी नेम तुम्ही पाहिजे ते देऊ शकतात. लेबल मी घेतले आय हॅव अ बाईक. सो दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. आय हॅव अ बाईक हा पहिला चेकबॉक्स आहे. आय हॅव अ कार हा दुसरा चेकबॉक्स आहे. आय हॅव अ बोट हा तिसरा चेकबॉक्स आहे. ओके. नाउ टेल मी, सपोज आय हॅव अ बाईक ऍज वेल एज कार, तर मला इथे रेडिओ बटन यूज करून चालेल का? नाही चालणार. कारण रेडिओ बटन काय करेल? एक तर मला बाईक सिलेक्ट करायला लावेल किंवा कार सिलेक्ट करायला लावेल. पण माझ्याकडे तर दोन्ही पण आहे आणि म्हणून मी आय हॅव अ बाईक क्लिक करेल, आय हॅव अ कारला क्लिक करेल. सो दिस इज द पर्पज ऑफ चेकबॉक्स. हा पर्पज कशाचा आहे? चेकबॉक्सचा. आणि याच्यासाठी तुम्हाला कंट्रोल जो दिलेला आहे त्याचं नाव आहे टाइप इक्वल टू चेकबॉक्स. टाइप इक्वल टू चेकबॉक्स हे त्या कंट्रोलचं हे त्या कंट्रोलचा टाइप आहे. कुठला? चेकबॉक्स. आणि टॅगचं नाव मात्र आहे इनपुट. आता तुम्हाला एक एक्सरसाइज काय करायची आहे ते लक्षात घ्या. इथे लक्षात घ्या, तुम्हाला खूप सारे इनपुटचे टाइप दिलेले आहेत. ओके. इथे तुम्हाला इनपुटचे खूप सारे टाइप दिलेले आहेत, ज्याच्यातलं मी तुम्हाला काही काही दाखवले. बटन दाखवलं, चेकबॉक्स दाखवला, सपोज आय थिंक नंबरचा दाखवला, नंबरचा टॅग तुम्हाला मी दाखवला.
त्याच्यानंतर रेडिओ बटनचा टॅग तुम्हाला दाखवला. देन आय हॅव शोन यू दी सबमिट बटन. टेक्स्टचा टाईप आपला झाला. यू कॅन जस्ट रीड आउट ऑल द कीवर्ड्स. जो टाईप आहे दॅट टाईप डिफाईन्स, जो टाईप तुम्हाला इथे दिलेला आहे तो टाईप हे डिफाईन करतो की तुम्हाला तो कंट्रोल कुठल्या पर्पज साठी यूज करायचा. फॉर एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू ऍक्सेप्ट पासवर्ड, व्हॉट शुड बी द टाईप? पासवर्ड. ओके, आय एम रिपीटिंग अगेन. इथे तुम्हाला इनपुट मध्ये ऑलमोस्ट 20+ ऑप्शन्स आहेत. इनपुट टॅग मध्ये टाईप इक्वल टू 20+ ऑप्शन्स आहेत. पण मग कोणत्या ऑप्शनचा वापर कसा करायचा, कुठे करायचा, हे कशावर डिपेंड आहे लक्षात आलं? व्हॉट यू वॉन्ट टू ऍक्सेप्ट फ्रॉम द युजर. व्हॉट यू वॉन्ट टू ऍक्सेप्ट फ्रॉम द युजर, राईट? युजर कडनं तुम्हाला काय ऍक्सेप्ट करायचं आहे त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला टाईप काय घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, hello, am I audible? Guys, can you please quickly tell me? So guys, you have around 20+ options in input tag. ओके, इनपुट टॅग मध्ये तुमच्याकडे 20 पेक्षा जास्त ऑप्शन्स आहेत. मग आता या ऑप्शन्सचा वापर कसा करायचा आणि कुठे करायचा? सो ऍज पर नीड, व्हॉट एव्हर युजर वॉन्ट्स टू एंटर, ऑर तुम्हाला युजर कडनं जे काही इनपुट ऍक्सेप्ट करायचंय त्याच्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचंय की इनपुट टॅगचा टाईप काय असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला युजर कडनं त्याचं नाव ऍक्सेप्ट करायचंय, तर याचा अर्थ सिम्पली तुम्ही टाईप इक्वल टू काय घेणार? टेक्स्ट. You want to accept multiple choices from user, what you will use? Input type equal to checkbox. You want to accept email ID from the user, you will use input type equal to email. You want to accept mobile number from user, you will use number as a type. You will use number as a type. You want to accept password from the user, use type equal to password. You want to accept only one choice from user, use radio as option. You want user to enter date, use date as a type. You want date as well as time, use date time. Local means your local system's date and time. You want to enter color, you want user to select color, use type as a color. So there are a lot of options. तुम्ही याच्यातल्या प्रत्येक ऑप्शनचा वापर करू शकतात. तुम्हाला युजरला सांगायचंय की तुम्ही URL एंटर करा, वेबसाईट एंटर करा, तर यू कॅन टेक टाईप ऍज अ URL. तुम्ही टाईप काय घेऊ शकता? URL. सो इट्स व्हेरी सिम्पल. आता तुम्हाला काय करायचंय बघा, हे जे 20 ते 22 टाइप्स आहेत, देर आर ऑलमोस्ट 22 टाइप्स. या प्रत्येकाचा तुम्हाला यूज करायचा आहे आणि त्याचा यूज करून तुम्ही एक असाइनमेंट त्या ठिकाणी करायची. ओके, सो जर तुम्ही क्विकली गो थ्रू केलं तर ऑलरेडी आपण हे टाईप इक्वल टू पासवर्ड, सबमिट हे सगळे आपण ऑलरेडी बघितलेत. रिसेट, टाईप इक्वल टू रिसेट, याचा वापर काय होणार हे तुम्ही बघू शकता. प्रत्येकाचा वापर तुम्ही इथे एक एक छोटासा प्रोग्राम करून काय करू शकतात, बघू शकता. बघा बघा इथे टॅग आहे इनपुट, टॅगचं नाव काय आहे? इनपुट. टाईप इक्वल टू मी घेतला कलर, टाईप कुठला आहे? कलर. लेट्स सी इथे काय होतंय बघा, सिलेक्ट युअर फेवरेट कलर. मी जेव्हा ह्याच्यावर क्लिक करतो इथे मला सिलेक्ट करायला ऑप्शन्स येतात. आय कॅन सिलेक्ट एनी कलर, ऍज सिम्पल ऍज दॅट. गेटिंग माय पॉइंट? सो खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय, एक एक कंट्रोल ट्राय करायचा आहे. बघा इथे काय, इनपुट टाईप इक्वल टू डेट. इनपुट टाईप काय घेतला मी? डेट. सो लेट्स सी. बघा मी जेव्हा इथे क्लिक करतो इथे डायरेक्ट कॅलेंडर ओपन होईल. सिंपल. आय हॅव टू डू नथिंग. मी फक्त इथे इनपुट टाईप काय घेतलाय? डेट, आणि म्हणून इथे मला एंटायर कॅलेंडर त्या ठिकाणी डिस्प्ले होत आहे. Isn't it amazing, guys? Isn't it amazing? Right?
Yes, this is really cool because you don't have to do the coding for everything. पूर्वीच्या HTML मध्ये हे ऑप्शन नव्हते. दीज आर ऑल ऑप्शन्स इन्क्लुडेड इन HTML5 आणि हे ऑप्शन वापरल्यामुळे तुमचा कोडिंगचा जो काही वेळ आहे तो सिग्निफिकंटली रिड्यूस होतो बिकॉज यू डोंट हॅव टू अप्लाय एनी रूल एनी व्हॅलिडेशन. बघा इथे ईमेल, इथे तुम्हाला काय म्हटलंय, इनपुट टाइप इक्वल टू ईमेल. सिम्पली टाइप इक्वल टू ईमेल मी लिहिलं. आता मी जर असं सबमिट केलं, काय म्हणतोय बघा तो, प्लीज इन्क्लूड @. ईमेल म्हणजे @ आला पाहिजे की नाही. बघा मी सबमिट करतोय, सबमिट वर क्लिक केल्यावर तो काय सांगतो, प्लीज इन्क्लूड @. आता मी @ टाकतोय, सबमिट, तरी सबमिट होत नाहीये का, बिकॉज प्लीज एंटर अ पार्ट फॉलोइंग @. नंतर मला काहीतरी पार्ट पाहिजे. परत सबमिट केलं, फायनली तो सबमिट झाला. सो दिस इज कॉल्ड पॅटर्न मॅचिंग. आता याच्यासाठी कोड करायची गरज नाहीये. जर तुम्ही टाइप इक्वल टू ईमेल घेतला तर तो ऑटोमॅटिकली काय करेल, तसं मॅचिंग करेल. असे खूप आहेत. हा बघा इनपुट, मगाशी मला कोणीतरी विचारलं होतं हा प्रश्न, त्याचं हे आन्सर आहे. इनपुट टाइप इक्वल टू काय घेतला मी, फाईल. बघा इनपुट टाइप इक्वल टू काय घेतलाय, फाईल. याचा अर्थ आय कॅन नाऊ अपलोड अ फाईल. जेव्हा तुम्हाला फाईल अपलोड करायची असते, मगाशी मला प्रश्न विचारला होता कोणीतरी की सर आपल्याला फाईल किंवा इमेज अपलोड करायची असेल तर काय करणार. सिंपल, त्याच्यासाठी टॅग कुठला आहे, इनपुट. मी बाकीचा कोड नाही सांगत आहे कारण बाकीचा सगळा कोड तोच आहे. सिलेक्ट फाईल कुठून आलं, सिलेक्ट फाईल हे काय आहे, लेबल. हे वरचं काय, पॅरेग्राफ. हा काय आहे, H1. फाईल अपलोड हा आहे H1, हा आहे पॅरेग्राफ. सिलेक्ट फाईल हा आहे तुमचा, सिलेक्ट फाईल हा आहे तुमचं लेबल. आणि मग ही जी लाईन दिसते बघा इथे, इनपुट टाइप इक्वल टू फाईल, आयडी आणि नेम अगेन तुम्हाला पाहिजे ते देऊ शकतात. इनपुट टाइप इक्वल टू फाईल, म्हणून इथे काय आलं बघा, चूज फाईल. आता मी जेव्हा चूज फाईल वर क्लिक करतो, मला तो काय दाखवतोय, फाईल सिलेक्ट करण्यासाठीची डिरेक्टरी दाखवतोय, जिथून मी काय करेल, एक कुठली तरी फाईल मी काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. आय कॅन सिलेक्ट एनी फाईल, राईट. सो दिस इज सिंपल. मी इथनं फाईल सिलेक्ट करणार, इथून मी जी काही फाईल सिलेक्ट केलेली असेल ती फाईल मी सिलेक्ट केली की या पद्धतीने ती बघा इथे नाव आलं फाईलचं, विजिटिंग कार्ड सुधीर सर .pdf. सिंपल. आता या सबमिट वर मी फक्त काय करेल, ही फाईल सर्व्हरला अपलोड करण्याचा कोड लिहिणार. या सबमिट वर मी फक्त काय करेल, ही फाईल सर्व्हरवर अपलोड करण्याचा कोड लिहिणार, म्हणजे माझी ही फाईल सर्व्हरवर अपलोड होणार. ते पण आपल्याला बघायचंय. आय एम बिल्डिंग युअर एक्साइटमेंट. तुम्ही जेवढं याच्यात पुढे पुढे जाणार आहात तेवढं तुम्हाला खूप काही नवीन नवीन शिकायला मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही ह्या असाइनमेंट कंप्लीट करणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त टॅग कंप्लीट कराल, जेवढे जास्तीत जास्त प्रॅक्टिस आणि एक्सपेरिमेंट तुम्ही कराल, तेवढं तुम्हाला पुढचं काम करण्याची एक्साइटमेंट त्या ठिकाणी बिल्ड झाली पाहिजे. आणि जेवढी एक्साइटमेंट तुमची बिल्ड होईल तेवढं तुम्हाला बेटर असेल तुमच्या फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यूने करिअरसाठी. कारण तुम्ही खूप नवीन नवीन गोष्ट खूप कमी एज मध्ये शिकताय. तुम्ही थर्ड इयरला जाण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी शिकताय. इमॅजिन करा थर्ड इयर कंप्लीट होईपर्यंत तुम्ही याच्यामध्ये किती एक्सपर्ट झालेले असतात, राईट. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ही प्रत्येक गोष्ट स्वतः करून बघाल. ही प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः करून बघाल तर तुम्हाला बेसिकली काय करता येईल, ही प्रत्येक गोष्ट एक्सपिरियन्सने इम्प्लिमेंट करता येईल. आता राहिला मगाचा प्रश्न, प्रत्येक टॅग आला म्हणजे प्रत्येक टॅगला ऍट्रिब्यूट असतात. प्रत्येक टॅगला ऍट्रिब्यूट असतात. इथे तुम्हाला दिलंय बघा की कोणत्या टॅगला काय काय ऍट्रिब्यूट तुम्ही वापरू शकतात. ह्या ज्या ऍट्रिब्यूट आहे, ह्या ऍट्रिब्यूट तुम्ही कोणत्याही इनपुट टॅगला यूज करू शकतात. जसं मगाशी आपण मोबाईल नंबर यूज केला होता. मोबाईल नंबर यूज करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की मोबाईल नंबर हा 10 डिजिटचा असतो. याचा अर्थ 11वा डिजिट नाही आला पाहिजे. आणि मग तिथे तुम्ही मॅक्स लेंथ नावाची प्रॉपर्टी वापरू शकता. कोणती प्रॉपर्टी वापरू शकता, मॅक्स लेंथ. मग मॅक्स लेंथ इक्वल टू जर तुम्ही 10 टाकलं, इनपुट टाइप इक्वल टू नंबर आणि मॅक्स लेंथ इक्वल टू 10.
तर त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये 11वा डिजिट ऍक्सेप्ट होणार नाही. अशा भरपूर प्रॉपर्टी आहे, पण ह्या प्रॉपर्टी तुम्हाला यूज करायच्या आहे. तुम्ही याचे प्रॅक्टिकल कराल आणि जिथे तुम्हाला डिफिकल्टी येईल तिथे मी त्या सॉल्व्ह करेल. बट आय वॉन्ट यू टू ट्राय एव्हरीथिंग, कारण असं प्रत्येक टॅग मध्ये 10-10, 20-20 प्रॉपर्टी आहे आणि असे ऑलमोस्ट 20 to 25 टॅग आहे. तुम्हाला टॅग कसा वापरायचा, त्याचं ऍप्लिकेशन काय, हे सगळं कळालेलं आहे. सो आय थिंक की तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठेही यायला नको. ओके, मी आता इथे बघा एक हे करतोय, मॅक्स LENGTH मॅक्स लेंथ मी इथे डिफाईन केली 10. बघा बरं काय होतं आता, व्हॅल्यू काढून टाकतोय मी. मॅक्स लेंथ मी डिफाईन केली 10. लेट्स सी काय होतं. 0 पासून मी स्टार्ट करतो. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 सॉरी ओ स्टेप मी काढले नाही. Sorry, I have taken number. बघा, now I am trying to press, I am trying to enter the number, but I am trying to enter the number, but it is not accepted because max length is now 10. max length मी 10 केलेली आहे, त्याच्यामुळे तो 10 नंबरच्या पुढे जात नाहीये. आय एम प्रेसिंग बट इट इज नॉट एक्सेप्टिंग एनिथिंग बियॉन्ड 10. सो अशा या एक एक प्रॉपर्टीला तुम्हाला चेक करायचंय. मी सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही स्वतः ह्या प्रत्येक ऍट्रिब्यूटला काय करणार, चेक करणार. प्रत्येक ऍट्रिब्यूटचा एक छोटासा प्रोग्राम करणार आणि ते कसं वर्क होतं हे तुम्ही बेसिकली काय करणार, त्याच्यामध्ये वर्कआउट करणार. आता याच्यामध्ये परत महत्वाची गोष्ट काय, की या प्रत्येक कंपोनंट मध्ये तुम्ही कलर देऊ शकता. प्रत्येक कंपोनंट मध्ये तुम्ही पाहिजे तसं कलर देऊ शकता, अलाइनमेंट देऊ शकता, त्याला साईज देऊ शकतात. अशा भरपूर साऱ्या ऍट्रिब्यूट आहेत ज्या तुम्ही याला अप्लाय करू शकता. या सगळ्या तुम्हाला अप्लाय करायच्या आहे. याच्यासाठी तुम्हाला हेल्प लागली तर तुम्ही गुरुवर्यवर लॉग इन करून चेक करू शकता. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मला तुम्हाला गुरुवर्याची महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. मला रिमाइंडर द्या जर मी विसरलो तर. सो अशा भरपूर साऱ्या ऍट्रिब्यूट आहे ज्या तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकतात. आता ह्या तुम्ही ट्राय करणार आहात आणि तुम्ही या प्रत्येक ऍट्रिब्यूटला वापर करून बेसिकली काय करणार आहात, तर आउटपुट स्वतः बघणार आहात आणि त्याच्यावरनं त्याचं लर्निंग करणार आहात. ओके, सो दिस इज व्हॉट वी हॅव इन फॉर्म टॅग. फॉर्मच्या अंडर एवढे सगळे टॅग्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत आणि ज्याचे प्रत्येकाचे तुम्हाला एक्झाम्पल्स रन करायचे आहेत आणि ज्याच्या प्रत्येकाच्या असाइनमेंट तुम्हाला कंप्लीट करायचे. ओके, सो आजची असाइनमेंट तुमच्यासाठी काय आहे, आज जेवढे टॅग आपण घेतले या प्रत्येक टॅगचा सेपरेट प्रोग्राम तुम्ही करणार, त्याचा आउटपुट बघणार आणि त्याचं जे काही अंडरस्टँडिंग असेल ते तुम्हाला करायचंय. सेकंड थिंग, जेवढे टॅग आपण घेतले हे सगळेच्या सगळे एका प्रोग्राम मध्ये कसे यूज करता येतील याची एक सिंगल असाइनमेंट तुम्ही करू शकता. ही असाइनमेंट करण्यासाठी तुम्ही तुमच्या कॉलेजचा ऍडमिशन फॉर्म डिझाईन करू शकता. तो जो ऍडमिशन फॉर्म असेल त्या ऍडमिशन फॉर्म मध्ये तुम्ही जेवढी जास्तीत जास्त माहिती घेता येईल तेवढी जास्तीत जास्त माहिती तुम्ही त्या ऍडमिशन फॉर्म मध्ये घेऊ शकता. ओके, सो दिस इज युअर असाइनमेंट. फर्स्ट, ट्राय टू यूज ऑल कंपोनंट इंडिव्हिज्युअली. सगळे कंपोनंट इंडिव्हिज्युअली झाले की मग काय करायचं, 2 कंपोनंट घ्यायचे, मग 3, मग 4, मग 5 एका प्रोग्राम मध्ये. एका प्रोग्राम मध्ये 2, मग एका प्रोग्राम मध्ये 3, मग चौथा ऍड करायचा, मग 5वा, मग 6वा, असं एका प्रोग्राम मध्ये सगळे कंपोनंट तुम्हाला ऍड करत 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 पुढे जायचं आहे. So this is your assignment for today's lecture. I hope you will complete this assignment in next. You can take 2 days for completion of this assignment. Okay, fine. Now coming back to the Guruvarya platform. Okay, so I will clear all your doubts about that platform. Give me just 2 minutes.
Okay, guys, now listen carefully. I am trying to answer the questions of many students. First of all, we have created account of everybody. Okay, so प्रत्येकाला डेफिनेटली मेल आला असेल. आता मेल आला असेल तर काय करायचं? सगळ्यात अगोदर तुमचं स्पॅम मध्ये चेक करा. स्पॅम कुठे असतात ते पण मी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. इनबॉक्स, जर तुम्हाला इनबॉक्स मध्ये मेल नसेल आलेला तर तुम्ही स्पॅम चेक करा. स्पॅम मध्ये तुम्हाला 100% मेल आलेला असेल. आता जर स्पॅम मध्ये मेल आलेला नसेल तर दोन पॉसिबिलिटी आहे. एक तर तुमचा ईमेल आयडी चुकलेला आहे किंवा मग आपल्याला एकदा परत क्रॉस चेक करावं लागेल. बट